व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घेऊन आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणातून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तिने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माझं सासरची लोक त्रास देत होते, पण याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिला संसार सुखाचा व्हावा या मागणीतून कायम आणि या सगळ्या तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून शारीरिक असेल मानसिक असेल सातत्याने मार्गदर्शन केलेली पैशाची मागणी असते या वृत्तीने राज्याकडे आत्महत्या करतात. खरं तर विलेजी वगैरे खूप वर्षापासून संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला. त्यावेळेस डिवाइसनी त्यामध्ये ते 4ही आरोपी होते, म्हणजे सासराची आणि नवरा हे 4ही फरार होते. त्यामुळे मदर कुटुंबियांची मागणी जोपर्यंत अंत्यविधी करणार नाही पोलिसांमध्ये मी त्या पद्धतीने सूचना दिली की आपण विशेष तपास पथक या आरोपींचा शोधासाठी पाठवावे आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आज रात्रीपर्यंत 4 आरोपींपैकी आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री पती आणि सासू यांना अटक केली. त्यांना 31 तारखेपर्यंत केसी लागू केलेली आहे. अजून 2 आरोपी फरार आहेत, पण त्या उद्या 3 दिवसामध्ये पूर्णपणे कष्टाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट आज या ठिकाणी यामध्ये सुद्धा उपस्थित राहिली, त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं. खऱ्या अर्थानं PCPNP ॲक्टच्या प्रोसेसनुसार जर कोणी जर चाचणी करण्यात आलेली आहे तरी सुद्धा पहिली मुलगी आहे त्यांची दुसऱ्यांना प्रेग्नन्सी झाल्यानंतर 5 महिन्यानंतर ॲडमिशन केलं जातं. ते ॲडमिशन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या तुलनेमध्ये कोणत्या डॉक्टरांची याची तातडीने कारवाई करायची प्रश्नाच्या पोलिसांच्या मेडिकल डॉक्टर सगळ्यांनी दिलेली आहे. यामध्ये आमच्या जिल्हा महिला पालिकेचा सुद्धा खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न स्वागत व्हावं. केवळ मुलगी आहे म्हणून तिचं अशा सगळ्या विषय मानवी या चौधरी परिवाराने सोबत केलेले आहे. त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत पुणे कंटक पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80-8-85-52 15, 2 आणि 3 5 वेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला. या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षकांना घेऊन जाण्याची कारवाई करण्याची यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालणार आहे. त्याचबरोबर एक जनजागृती मोठ्या प्रमाणात आधी समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे. मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आपण सासरी जेव्हा मुलीला पाठवतो तेवढ्या अर्थानं आणि महिला भगिनी संसार इतक्या काटेकाठी करत असतो की बाजारात गेल्यानंतर मुलीसुद्धा 4 वेळा भावना करत असतो. इथं तर लग्नाच्या बोलाच्या बाजारावरती जेव्हा मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी लिलाव मानते की अशी परिस्थिती लोकांची असते आणि सहजासहजी आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत जातो. त्याच्यामुळं मुलगी सासरी जेव्हा पाठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं का आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केलं हा प्रश्न पडतो आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची भूक कधीच भागणारी नसते. म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायला पाहिजे की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना करत कायदा यासाठी दिला की तो माणूस म्हणून आणि म्हणून आता आईपणाच्या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊन सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर सासरी नांदत असेल तुला त्रास होत असेल तर बाहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे, तू कधी तुझ्या लढ्यासाठी आम्ही समजतो आणि म्हणून तिच्याबरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे. त्या अशा घटना खरं महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत, भारताच्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे ते कडकपणे अंमलबजावणी केली जातात, पण आम्ही खऱ्या अर्थानं याला जाब कधी विचारणार आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचे ज्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस
त्यावेळेस तुम्ही त्याच्यातून सुद्धा 112 क्रमांकावरती तक्रार देऊ शकता. नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता, जी गोपनीयता ठेवली जाते. फील्ड मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सिलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो. वन स्टॉप सेंटरमध्ये एका छताखाली वकील देणं, मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी या संबंधित महिलेला मदत केली जाते. असे 5 ते 6 व्यासपीठ केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान करायचं आहे की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिनींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी. ही पोलीस यंत्रणा असेल, त्या पोलीस यंत्रणेबरोबर काम करणारे काउन्सिलिंग सेंटर असेल, जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल, ते आपल्या मदतीसाठी आहेत. आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणे मी मगर कुटुंबीय. पोलिसांवर आरोप केले गेले की 5.5 तास त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही, तर त्यात तुम्ही काही माहिती घेतली का? त्यात तुम्हाला काही तथ्य आढळलं? याच्यामध्ये खरं पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टी चौकशी केलेली आहे. पण जो सुरुवातीचा कालावधी असतो तो डेड बॉडी हॉस्पिटलला घेऊन त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे. याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला DYSP कडून सर्वलिंगाचं काम केलं, बळजबरी असाही एक मुद्दा त्यात होता. तर त्या संदर्भानं काय तपशील तुमच्याकडे आलेले आहे त्याचे? याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नात्याने काम करत असताना आम्ही गर्भिणी नर्सिंग ऍक्टनुसार झडप कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे. पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे. ही मानसिकता समाजाची का बदलत नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत. एका मुलीचा जन्म असून सुद्धा म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो. त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं. आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे CNTT ऍक्टनुसार कडक कारवाई होते. या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी रिजेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे की त्याच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो, आधी सुशिक्षित म्हणून घेतो, पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय? अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल. हे सगळं करत असताना कायदे आहेत आमच्यासाठी, फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये. म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परीख पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हा शपथच आम्ही महिला भगिनी घेऊ आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे आणि ही बदलण्याची सुरुवात आपल्यापासून झाली. ताई, तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे, हेल्पलाईन नंबर्स आहेत, पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आगवणे प्रकरणात सुद्धा अनेक अशा गोष्टी झाल्या. चार्जशीट दाखल झाला, आरोपींना अटक झाली, याच्यातही आरोपींना अटक होईल, कोर्टाचे दरवाजे खोलले जातील. पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत? कायदा कधी पारित होणार आहे? केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात, मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्याबाबतच्या शिफारसी कधी होणार आहेत? कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढताना दिसत. 2 जुलै 2015 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा PAD सेंटर अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले. हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की TV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे. त्याच्यामुळे BNSCच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपपत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले आहेत. इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग केलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSC अंतर्गत या कायद्यांची अंमलबजावणी आपण कशी करावी.
त्याच्यामुळे आता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे. त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल, मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचं, याच्यामध्ये जर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची पूर्ण हलगर्जीपणा होतोय, बेफिकिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, तर राज्य महिला आयोग तुमच्या सोबत आहे. ताई, तुम्ही आता काय परिवाराचं म्हणणं होतं, आई बाबांशी बोलत काय त्यांचं म्हणणं होतं, काय शास्त्राचे लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट करायचं नाही केलं आणि पदावर होता स्वतंत्रपासून त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केलाय काढण्याचं काय सांगितलं भाजपच्या पदाधिकारी तुम्ही सांगा की फॅमिलीने काय तुमच्या प्रत्येक फॅमिली त्यांच्या माध्यमातून आमच्या असल्यामुळे तातडीची गरजा त्यामध्ये बाबांनी मान्य केलं की खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावं किंवा काय म्हणावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. खरं तर तुम्ही मानसिक पद्धतीने देखील ऐकली होती. अशा पद्धतीने झालं तेव्हा प्रचंड वेगळं म्हटलं. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो यामध्ये मी परत एकदा आव्हान करेल की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेख माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास वगैरे सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी गव्हर्नमेंट पोलीस स्टेशन असेल की मी परत सांगते, ज्याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करतो तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही. किमान तक्रार दाखल करा, त्याच्याबद्दल निश्चितपणाने आपल्याला तोडगा या ठिकाणी असं म्हणतात आहे की राजकीय दबाव येतोय, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई करतात. सत्ताधारी आमदारांनी राजकीय दबाव त्या दिवशी रात्री टाकलेला आहे असं काही असेल तर मी माहिती देईल, पण मी पोलिसांना देखील विचारलं याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही, म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे. पण तरी सुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईन आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी असं सूचना या पोलिसांना दिलेल्या. या सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असेल, आता अटक होईल, गुन्हे दाखल होतील, दिवसारोपत्र होईल. आगवणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे, त्याचं काय झालं आता तुम्ही सगळेजण जाणता. त्याचं काय स्टेटस आहे हे सुरुवातीला सांगा. या केसमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार जेणेकरून आगवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतोच आहे, नक्कीच त्यांच्या वाट्याला येणार आहे का? मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे अटक आहेत. त्या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेशन, तपास आणि फॉरेन्सिकचे अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहतो, आपल्याला इथल्या सगळ्या गोष्टी कल्पना आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना काल अटक केली, विशेष पद्धत केली आहे, ज्याच्यामध्ये 2 आरोपींना देखील अटक केलेली आहे आणि ज्या 2 आरोपींना 30% भीती आहे. अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत, संबंधित व्यक्तीचा मोबाईल असेल किंवा कुठल्याही लोन कुठे आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्या नवरा आणि सासूला 2% भीती आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील, त्याची शाश्वती आहे. त्यांना 2 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलाय का, त्याची कस्टडी आणि बाकी सगळ्याच काही ठरवलंय का, कुटुंबियांनी काय सांगितलं? बाळ आता कुटुंबियांकडे घेऊन आलेलं होते, त्यांच्या नातेवाईकांनी बाळ त्यांच्याकडे. ही हुंडाबळीची केस आहे किंवा गर्भपाताची एकूण ते सातत्याने मुलीला त्रास दिला जातो की इकडचे पैसे आण काय प्रकार आहे? चंद्रकांत मी आता तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितले की एफआयआर झाली, अजूनही आपल्याला तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतील. आई वडिलांनी ज्या पद्धतीने तक्रार केली आहे, मला बाकीच्यांनी त्यांचे बंधू बरेच त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण तपासामध्ये आपण नमूद केलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की अजूनही त्यावेळेची मानसिकता थोडीशी वेगळी असते की सगळ्या गोष्टी आठवत नाही किंवा बऱ्याच ताण असतो. पण मी त्यांनाही सांगितलं, बाबांनाही सांगितले की अजूनही तुम्हाला असं काय वाटलं की कधी तुम्हाला काही सांगितलं असतं, काही पुरावे असतील किंवा असं काही सांगायचं असेल तर ट्रॅडिशनल म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये बोलून सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस तपासामध्ये आपल्याला सांगता येणार नाही. अजून आणि त्या सगळ्या तपास सुरू होत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर येतील. मला असं वाटतं की आजच सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यापेक्षा साधारणतः पुणे कोणते नोंद झालेले आरोपी अटकेत येत आणि ही सगळी प्रक्रिया मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. अजून काही 2 आरोपी अटक झाल्यानंतर अजूनही बऱ्याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही गोष्टी समोर येतील, त्या निश्चितपणाने मी तुमच्यासमोर. या प्रकरणाला पॉलिटिकल इंटरव्हेन्शन अजिबात आणायचं नसलं तरी सुद्धा जे आरोपी आहेत ते एका गावच्या सरपंच आहेत आणि सरपंचाकडनं जर असं वागणं होत असेल तर तुम्ही सुद्धा एक राजकारणी आहात आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या बाबत एक ठोस भूमिका एक पक्षाच्या नेत्या म्हणून
समोरच्या आरोपी ज्या सरपंच आहेत त्यांच्यावर सुद्धा घेतली पाहिजे असं वाटतंय का? त्या ज्या वागलेल्या आहेत म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली ते अत्यंत चुकीचं आहे किंवा आमच्या आईने सुद्धा मला माझ्या काही गोष्टी सांगितलं ते अत्यंत अमानवीय आहेत, निंदनीय आहेत, चुकीच्या पद्धतीने आहेत. शेवटी एकीला जसं सांगावं तशा पद्धतीची मानसिकता त्याच्या बाबत असली पाहिजे. पण जे घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे आणि अशीही मानसिकता कोणाची असू नये असं मला म्हणत असतं. ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी झाली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई होईल. आमची मेडिकल टीम या ठिकाणी उपस्थित होती. आमची टीम सुद्धा होती. त्यांना देखील त्या आरोपीला खरं तर ज्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं केलंय तर पोलिसांची टीम त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली असतात. आरोपीला स्वतः तिथे गेलेलं आहे आणि त्यामध्ये आमची मेडिकल टीम सोबत गेलेली आहे. त्याच्यामुळे हे कधी घडलं कसं झालं त्याच्यामध्ये किती जणांच्या सह्या होत्या आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्यासमोर येईल. त्यासाठी आम्ही संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करू. पण अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर आपण एक मानसिकता ठेवून खरं या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सुद्धा उलटलं पाहिजे. पुण्यात असे अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहेत त्या सगळ्या सेंटर्सची पुन्हा एकदा चौकशी करणार का त्यांची माहिती मागवणार? मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही पब्लिक हिअरिंगला जातो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएमच्या माध्यमातून आम्ही सूचना देतो आणि धडक कारवाई केलेल्या आतापर्यंतच्या आणि केसेस आमच्याकडे आहेत. जिथं जिथं आम्हाला साधा मेसेज जरी आला तरी त्या मेसेजच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू. त्याच्यामुळे हे जर कोणी करत असेल आणि याच्यामध्ये कुठली लिंक असेल तर त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई केली जाईल. आपल्याकडे सुद्धा काही माहिती असेल तर आमच्याकडे पाठवून द्या. केवळ पुण्याचीच नाही पुण्याच्या आसपासची असेल महाराष्ट्राची असेल कुठलीही असेल तर त्याच्यावरती आमच्याकडून कारवाई केली जाईल. काय कारवाई केली, किती अटक केली? टेबल फक्त सर हो आणि काय सांगा तुषार तिकडे ताईच्या साडीवर आला काय सर उल्लेखांच्या प्रदेशामध्ये तक्रार दाखल काय कसं त्या प्रकारे तुम्ही कारवाई केली आहे कुठेपर्यंत तपास आलाय किती आरोपींवर गुन्हा दाखल आणि किती आरोपी अटक? कोळीकांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि फिमेल क्रिटिसाइड या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि डावरी डेथ याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर झाल्यापासून तपासाचे जे पैलू आहेत पॅरामीटर्स आहेत तर त्या अनुषंगानं गरजटे असतील गुण आरोपींचं अटक असेल त्याच्या व्यतिरिक्त PCPNDT ॲक्टच्या ज्या हे आहेत जे ऑफेंडर्स आहेत त्यांना शोधण्यासाठी त्या अनुषंगानं आरोपीकडून चौकशी चालू आहे आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे 2 राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू आणि त्या अनुषंगानं जी काही लिगल कोर्स आहे किंवा जी लॉ ॲक्शन आहे ते आम्ही नक्कीच घेऊ. याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की जे आपल्याकडं नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे त्यामध्ये चॅप्टर 5 हा पहिला पिनल चॅप्टर जो आहे BNS मध्ये तो फक्त महिला आणि मुलांसाठीच नवीन कायद्यामध्ये टाकलेला म्हणजे पहिली शिक्षणाची सुरुवातच महिलांपासून म्हणजे विमन फर्स्ट या पद्धतीनं नवीन कायदे डिझाईन केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे जे घटक पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हते ते घटक सुद्धा आता नव्यानं इन्क्लूड केलेले आहेत. जसं की काही ठिकाणी रेपच्या घटना होतात विथ कन्सेंट बट विथ अ प्रॉमिस टू मॅरेज अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपण जे कोणी नागरिक असतील किंवा या ठिकाणी अशा कोणी पीडित असतील तर त्यांनी स्वतः पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांनी जर त्याचा आधार घेतला तर नक्कीच अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीची कारवाई ही पोलीस करू शकतात. फक्त त्यांनी समोर येणं गरजेचं आहे कारण हे जे गुन्हे आहेत ते एका व्यक्तीविरुद्ध होतात. ज्या ठिकाणी राज्याविरुद्धचे गुन्हे असतात त्या ठिकाणी आम्ही सुमोटो इंटरव्ह्यू करू शकतो परंतु अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्व माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी समोर आलं पाहिजे. डावरी नव्हे तर अशा पद्धतीचा इन्फंटिसाइड किंवा कुठल्याही पद्धतीचा जो जुलूम आणि जबरदस्तीचा प्रकार आहे तो निदर्शनास आणून दिला तर आम्ही त्यावरती कठोराती कठोर कारवाई. आरोपींना कुठून अटक केलेली आहे त्यांचा रोल काय आहे प्रायमा फेसी म्हणता येणार नाही
टीसी तुमच्याकडे आहे, रोल काय एस्टॅब्लिश झाला या दोन्ही आरोपी आणि नातं काय त्याचं? आरोपी मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सासरा आणि दीर हे 2 फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग एलसीबीची टीम, आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत आणि त्यांचा जो रोल आहे तो आता प्रायमरी स्टेजला जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये आम्ही इन्फंटिसाइड किंवा फिटिसाइड या अनुषंगानं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्या अनुषंगानं पुरावा गोळा करणं, डावरीच्या अनुषंगानं जे फिर्यादी आणि घरघरकीतून काही कागदपत्र मिळाले त्याच्या अनुषंगानं त्यांना डावरीसाठी जे काही उद्युक्त केलेलं आहे त्या अनुषंगानं पुरावे गोळा करणे आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगानं तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रिट्रीव्ह करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं चार्जशीट त्या ठिकाणी करू. या दोघांना कुठून अटक केली? अटक कुठून केली आणि त्या दोघांचा काही तपास लागला का दुसऱ्या दोघांचा? यामध्ये दुसऱ्या दोघांचा तपास सुरू आहे. आज उद्या 2 दिवसामध्ये ते आरोपी अटक. लोकेशन सांगा ना. लोकेशन माहित नाहीये तर संबंधित आहेत. आम्हाला माहित असतं तर अटक केली. ज्यांना अटक केली कुठून केले अटक? घरून केले बाहेर? गुजरवाडीच्या अलीकडून सासू आणि नवरा कुठे होते जेव्हा तुम्ही अटक केली तेव्हा? गुजरवाडीच्या जवळून आम्ही त्यांना अटक केलेलं आहे, नवरा आणि सासू यांनी. डॉक्टरांवर काही आपण चौकशीसाठी डॉक्टरांच्या चौकशीसाठी आमचे तपास अधिकारी हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेले आहेत. आता ते झालेल्या घटना आहेत त्या अनुषंगानं तपास चालू आहे तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज कुठल्याही ठिकाणी टर्मिनेशन जर करायचं असेल तर त्या फॉर्मॅलिटीज असतात आणि त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स चेक करून त्या अनुषंगाने ज्यांचा रोल आहे ते सर्व लोक आणि मेडिकल जे कुठलंही हॉस्पिटल आहे त्यांचा रोल डिफाईन करून त्यावरती कारवाई करण्यात येईल. तर अशा केसमध्ये पुढे नंतर काय होतं, कोर्टात बहीण भावाच्या हिस्साचं वादाचं त्याला स्वरूप दिलं जातं आणि डावरीचं कलम वीक करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यावर कसं होतं? डावरीचं कलम वीक करण्यात मी आता कोर्टाचं हे कोर्टाच्या बद्दल बोलू शकत नाही, परंतु डावरीच्या अनुषंगाने आणि फिमेल फेटिसाइडच्या अनुषंगाने जे पुरावे आहेत तर ते जर मला असं वाटतं की ते स्ट्रॉंगली प्रूव्ह केलं तर ते खूप त्याच्यावरती अप्रिशिएट करू शकतो.